की आपण राहतोय पुण्यात किंवा मुंबईत, पण प्रॉपर्टी गावाकडे आहे. म्हणजे प्रत्यक्ष ताबा तुमच्याकडे नाही, कागदोपत्री तुम्ही मालक आहात. अशा वेळी जर कोणी ती ॲक्वायर केली किंवा कब्जा केला त्याच्यावर, तर आणि हे जर तुमच्या लक्षात आलं नाही, तो जर त्या माणसाने क्लेम केला, तर त्यावेळेला तुमचे अधिकार जाऊ शकतात. की आमचा भाडेकरू 50 वर्ष राहतोय, आता तो मालक झाला का? 50 वर्ष भाडेकरू असू देत, नाही तर 100 वर्ष भाडेकरू असू देत, तुमच्यात काहीतरी करार असतो, भाडे करार झाला आपण म्हणतो. सो ते कितीही वर्ष राहिला तरी तो टेनंटच राहतो. म्हणून काही काही वेळेला असं झालं की हा 6व्या मजल्यावरचा फ्लॅट आहे ना, प्लॅन पास होतोच आहे असं बिल्डरनी सांगितलेलं आहे. 4च मजल्यांचा प्लॅन पास झाला आहे आणि पैसे घेऊन डॉक्युमेंट रजिस्टर होऊन नंतर कॉर्पोरेशननी कारवाई करून ते पाडलेले पण आहेत. आता ह्या बाबतीत बिल्डरवर कारवाई होते का नाही होत, सरकार काय करतं, हा भाग आलायचा की पूर्ण परचेस प्राईस मला मिळाल्यावरच मालकी ट्रान्सफर होईल. तसं जर लिहिलं नसेल आणि तुम्ही खरेदी खत तर नोंदवलं तर तुमची मालकी गेली. पूर्वी काय वेळेला लागलं की काही काही बिल्डर विरुद्ध तक्रारी वाढल्या, म्हणजे अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया या तक्रारी वाढल्या. तुम्ही जर बघितलं असेल तर रेरा कायदा का आला, तर रेरा कायदा याचं कारण हेच की ऑल ओव्हर इंडिया बिल्डर्स विरुद्ध तक्रारी वाढल्या असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून एक सेंट्रल ॲक्ट असावा की जो या हाऊसिंग सगळ्या गोष्टींचा एकच कायदा असेल, म्हणून त्यांनी तो रेरा कायदा आणला. भावांची अशी अपेक्षा असते की लग्न झालंय ना, आता बहिणीने तिचा हक्क सोडून द्यावा. सो मग त्याच्यामुळे भाऊ म्हणतो अरे मी आईवडिलांना सांभाळलंय, बहिणीचं चांगलं चाललंय, तिला काय गरज आहे प्रॉपर्टीची. बहीण म्हणते मला गरज आहे प्रॉपर्टीची, माझे आई वडील आहेत, मला त्यांच्या प्रॉपर्टीत मला मिळालं पाहिजे. तर अगदी आता गंमत म्हणजे 56 सालच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे आजीचा हक्क होता म्हणून आता नातू सुद्धा हक्क मागू शकतो. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की म्हणजे रामदास स्वामी जे म्हणतात ना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं, तुम्ही जेवढा लोभ ठेवाल कुठल्याही बाबतीत तेवढा तुम्हाला त्रास व्हायची शक्यता असते. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. नमस्कार, मी सौ अवंती देशपांडे. आणि आजचे आपले पॉडकास्टचे गेस्ट आहेत ॲडव्होकेट रोहित एरंडे, जे की सिव्हिल आणि मेडिको लिगल केसेसमधले एक्सपर्ट आहेत. तर आपली प्रॉपर्टी असणं हे एक सर्वात आनंदाची गोष्ट आहे किंवा एक इमोशन आहे. पण त्याचबरोबर तुम्ही ते लिगली नीट फॉलोअप करता आहे की नाही हे आम्ही आज डिस्कस केलं ह्या पॉडकास्टमध्ये. नाही, आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विल करणं का इम्पॉर्टंट आहे. अजय, आपल्याला पण इतक्या गोष्टी समजल्या ज्या आपल्याला माहिती नव्हत्या, राईट? नक्कीच. तर हा पॉडकास्ट आपण नक्की बघा आणि काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. हॅलो रोहित, वेलकम टू दी पॉडकास्ट. आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जे की म्हणजे प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीशी निगडीत काही इश्यूज किंवा काय डॉक्युमेंटेशन गाईडलाईन्स काय जे आहेत ते. सो पहिला प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की भारतात जेव्हा लोक प्रॉपर्टी घेतात तेव्हा सगळ्यात मोठी चूक काय करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. चूक म्हणण्यापेक्षा मी म्हणेन थोडा अज्ञान आपल्याकडे कायद्याच्या बाबतीत आहे, ते प्रॉपर्टीच्या बाबतीत प्रकर्षाने जाणून येतं. कारण कसं आहे, घर पाहावं बांधून असं आपण म्हणतो, प्रॉपर्टी घेताना आपण जेव्हा आपल्या कष्टाचे पैसे त्याच्यात घालतो त्यावेळेला बरेच वेळेला लोकांचा असा कल असतो की कमी पैशात मोठी प्रॉपर्टी मिळावी, आणि याच्याकरता त्यांना जी काही गोष्टी आपण चेकलिस्ट म्हणतो ते चेकलिस्ट टाळण्याकडे कधी कधी त्यांचा कल असतो. कारण अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर या सगळ्या गोष्टीला काही ना काहीतरी एक कॉस्ट असते. म्हणजे तुमच्या फ्लॅटच्या किंवा दुकानाच्या किमतीच्या पेक्षा ही कॉस्ट कधीतरी कमी असते. म्हणजे तुम्ही तज्ज्ञ वकिलांकडे जाऊन आपण जी प्रॉपर्टी घेतोय ती प्रॉपर्टी लिगली त्याचं टायटल क्लिअर आहे का हे सगळं बघणं गरजेचं आहे. सगळ्यात त्याच्याही आधी महत्त्वाचं मी सांगेन की आपली गरज काय आहे हे लोकांनी ओळखायला शिकलं पाहिजे. बरेच वेळा आम्ही असं बघतो की मित्रांनी फ्लॅट घेतलाय, यांनी फ्लॅट घेतलाय, ही एरिया आवडते म्हणून आपण तिथे बघायला जातो. तर सगळ्यात आधी माझ्या मते आपण बजेट बघितलं पाहिजे. बजेट नंतर आपल्याला ती वास्तू आवडली पाहिजे. वास्तू इन द सेन्स की कन्व्हिनियन्स बघितलं पाहिजे की आपल्या कामाचं ठिकाण, आपल्या मुलाबाळांच्या शाळा, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या बघून मग आपण निर्णय प्रॅक्टिकली घेतला पाहिजे, नक्की इमोशनली. सो कधी कधी इमोशनली निर्णय घेतले जातात या कायदेशीर बाबतीत. ती मला असं वाटतं थोडी लोक चूक करतात. आता सेल्फ अक्वायर्ड आणि ॲन्सेस्टरल प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे? सेल्फ अक्वायर्ड म्हणजे मराठीत आपण स्वकष्टार्जित म्हणतो की मी कष्ट करून जी प्रॉपर्टी मिळवतो ती माझी स्वकष्टार्जित होते, किंवा त्याला अजून एक करदरी शब्द इंग्लिशमध्ये की म्हणजे सेपरेट प्रॉपर्टी असं म्हणतात.
म्हणजे जर मला एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्राने मला विलनी जर मला प्रॉपर्टी दिली तर ती माझी स्वकष्टाधीत किंवा सेपरेट प्रॉपर्टी होते. एखाद्याने मला बक्षीसपत्राने प्रॉपर्टी दिली गिफ्ट डीडनी, ती पण माझी स्वतःची प्रॉपर्टी होते. वेअर अँसेस्ट्रल म्हणजे तशी डायरेक्ट डेफिनेशन कुठे नाहीये, पण जनरली 3 पिढ्या चालत आलेली प्रॉपर्टी जेव्हा माझ्या हातात येते तेव्हा आपण ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असं समजू शकतो. पण मग ह्याचा इनहेरिटन्सवर कसा इफेक्ट पडू शकतो? आता आपल्याकडे बरेचसे कायदे म्हणजे रादर 99% कायदे हे सर्व धर्मियांना सारखे आहेत. फक्त मॅरेज सक्सेशन हे 2 महत्वाचे जे कायदे आहेत हे प्रत्येकाच्या रिलिजन धर्माप्रमाणे बदलतात. आपल्याकडे आता हिंदू वारसा कायद्याबद्दल मी जर बोलायचं झालं तर हिंदू वारसा कायद्याप्रमाणे आपण आपल्या वडिलोपार्जित अँसेस्ट्रल प्रॉपर्टीचं विल्हेवाट कशी लावते, किंवा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मयत झाली तर वारसा हक्क कायदा लागू होतो. आणि एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र केला असेल तर मृत्यूपत्राने प्रॉपर्टीची डिव्हिजन होते. त्यामुळे हे असे बेसिक डिफरन्स आहेत की मृत्यूपत्र केला असेल तर वारसा हक्क कायदा लागत नाही. सो विल प्रिव्हेल्स ओव्हर सक्सेशन अँड नॉमिनेशन असं म्हणतात. नाही, पण तरी आता आपण आता ह्याच्याबद्दल बोललो की सेल्फ ओन्ड किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. आता कितीही आपण बरेच वेळा असं बघतो की खूप सारं डॉक्युमेंटेशन करून आपल्या नावावर प्रॉपर्टी करतो, पण बऱ्याच अशा काही केसेस असतात की एवढं सगळं रेग्युलर असून सुद्धा ती प्रॉपर्टी आपण गमवू शकतो. तर त्याचं काय कारण असू शकतं? गमवू शकतो इन द सेन्स अशा 2 गोष्टी येतात की प्रॉपर्टीचा हक्क जो असतो, समजा वडील आहेत, वडील गेले तर वडिलांनंतर त्यांनी जर विल केलं नसेल तर हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे सेक्शन 8 प्रमाणे त्यांचे क्लास 1 एअर्स कोण होतात, तर बायको, मुलं आणि आई. म्हणजे पुरुषांची आई क्लास 1 एअरमध्ये घेतलेली. हे जर यातले कोणीही एअर्स असतील तर ते सगळे इक्वली घेतात. यातले जर कोणी एअर नसेल तर मग क्लास 2 एअर्स लागू होतात. त्याच्यामध्ये ढोबळमानाने वडील, बहीण भाऊ, भाचर हे क्लास 2 मध्ये येतात. त्यामुळे क्लास 1 आणि क्लास 2 ही जर विभागणी नीट असेल तर किंवा तुमच्याकडे त्या पद्धतीने तुमच्यामध्ये बोलणं झालेलं असेल. पण बेसिकली फसवणूक कधी होते लोकांची, जेव्हा तुम्हाला हे माहीतच नसतं की तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावर काय आहे किंवा तुमच्या वाडवडिलांची प्रॉपर्टी काय होती, त्याचे कागदपत्र तुमच्याकडे नसतील, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्याला ॲब्सेंटी लँडलॉर्ड असं म्हणतो. म्हणजे आपल्यापैकी बरेच लोकांचे असे असेल की आपण राहतोय पुण्यात किंवा मुंबईत पण प्रॉपर्टी गावाकडे आहे. म्हणजे प्रत्यक्ष ताबा तुमच्याकडे नाही, कागदोपत्री तुम्ही मालक आहात. अशा वेळी जर कोणी ती ॲक्वायर केली किंवा कब्जा केला त्याच्यावर तर, आणि हे जर तुमच्या लक्षात आलं नाही तर इन दॅट केस 12 वर्ष जो ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा आहे तो जर त्या माणसाने क्लेम केला तर त्यावेळेला तुमचे अधिकार जाऊ शकतात. किंवा आता हा खूप मोठा विषय आहे की हा प्रॉपर्टीतले हक्क कसे जातील, किंवा तुम्ही एखाद्याला तुमच्या दोघांमध्ये करार झालेला आहे, तुम्ही काहीतरी विकायचं कबूल केलं किंवा विकत घ्यायचं कबूल केलंय, पण त्या कराराच्या अटी शर्तीनुसार कोणीतरी वागलं नाही तर तुम्हाला ठराविक मुदतीमध्ये कोर्टात दावा करायला लागतो प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे. आणि त्या मुदतीत जर केला नाही तर तुमचा हक्क तसाच राहतो, पण कारवाई करायचा अधिकार तुमचा लिमिटेशन ऍक्टनी बार होतो. सो राईट एक्झिस्ट, रेमेडी इज बार, असं त्याला इंग्लिशमध्ये तत्व आहे. असं होऊ शकतं. पण आता या केसमध्ये लँड किंवा लेट्से फिक्स प्रॉपर्टी म्हणजे फ्लॅट म्हणतो मी फॉर एक्झाम्पल. सो परत आपण तेच एक्झाम्पल घेऊ की मी राहतोय पुण्यात पण माझी प्रॉपर्टी समजा कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये आहे आणि समबडी इज ट्राईंग टू एन्क्रोच दॅट किंवा त्यांनी एन्क्रोच केलंय. सो त्याची जी मुदत जे तू म्हणलास की एवढ्या मुदतीतच यू हॅव टू रिॲक्ट ऑर प्रॉब्ली पुट अ क्लेम, तर ती मुदत अशी टाइमलाईन काही फिक्स्ड आहे का? म्हणजे फॉर अ लँड लेट्स से एक्स टाइमलाईन किंवा लेट्स से फॉर अ फिक्स्ड प्रॉपर्टी काहीतरी वाय टाइमलाईन असं काही? आता प्रत्येक म्हणजे ताबा घेण्यासाठी 12 वर्ष किंवा करारनाम्याप्रमाणे जर तुम्ही वागला नाहीत तर ब्रीच झाला तर त्याच्यापासून 3 वर्ष, किंवा जर तुम्ही ठराविक गोष्टीत कालमर्यादा घालून दिली असेल, त्या गोष्टीत काम केलं नाही तर ती मर्यादा संपल्यानंतर 3 वर्ष, असं लिमिटेशन ऍक्टमध्ये सेपरेट प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आता जो ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा आहे की बरेच वेळा आम्हाला असं लोक विचारतात की आमचा भाडेकरू 50 वर्ष राहतोय, आता तो मालक झाला का? तर ॲडव्हर्स पोझिशनचा कायदा असा आहे की माझ्या संमतीशिवाय किंवा कुठल्याही कराराशिवाय एखादी व्यक्ती जर सलग 12 वर्ष माझ्या मालकीच्या जागेत राहिली आणि मी कुठलाही त्या व्यक्तीला अडथळा आणला नाही, इन दॅट केस 12 वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला ॲडव्हर्स पोझिशननी मालक झाला आहे असा दावा करायला लागतो. पण 50 वर्ष भाडेकरू असू देत नाही तर 100 वर्ष भाडेकरू असू देत, तुमच्यात काहीतरी करार असतो, भाडे करार झाला आपण म्हणतो. सो ते कितीही वर्ष राहिला तरी तो टेनंटच राहतो.
तो काय अमुक अमुक वर्षानंतर करार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता करार हा भाडेकरूचा जुने जर आपण बघितलेत तर भाडे पावती असायची पूर्वी की अमुक अमुक 2 खोल्या इतक्या इतक्या महिने महाभाड्याने दिलेले आहेत. सो तो भाडे करार गणला जातो. आता हळूहळू भाडे करारातनं जागा मिळवणं हे एवढं अवघड व्हायला लागलं. त्यामुळे मग लोक लिव्ह अँड लायसन्स या प्रकाराकडे वळले की लायसन्स म्हणजे काय, जस्ट वापरायची परवानगी. सो मग 12 महिने 24 महिने जो तो आपल्या गरजेप्रमाणे ते देतो की लायसन्सची मुदत संपली की जागा खाली करायची. अर्थात कुठलाही कोणाचाही ताबा घ्यायचा असेल, लायसन्स हे असो नाही तर टेनंट असो, तुम्हाला कायदेशीर प्रक्रियाचा अवलंब करूनच घेता येतो अनलेस तुमच्या सेटलमेंट झाली आणि तुम्ही दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी ताबा दिला घेतला. पण आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणजे आता आपण बघतो की रेंट अग्रीमेंट जी करतात म्हणजे भाडेकरू कोणी राहत असेल तर टिपिकली ती अग्रीमेंट जी होते ती फक्त 11 महिन्याची होते. 11 महिने असं नाहीये. आपण 1 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत पण ते करू शकतो. हे 5 वर्ष का म्हणलं की त्याच्यानंतर ते त्याला स्टॅम्प ड्युटीचे हे बदलतात, काय म्हणतात त्याला, स्लॉट्स बदलतात. अदरवाईज तुम्ही 1 महिन्यापासून किती वर्षापर्यंत करू शकता. किंवा काही लोक त्याला मग लीज म्हणतात, म्हणजे लायसन्स आणि लीज हा फरक आहे. तर लीज हे जनरली तुम्ही बघितलं असेल की 99 वर्ष 999 वर्ष. लीजमध्ये खूप जास्त अधिकार दिले जातात. लायसन्समध्ये फक्त परमिशन टू यूज आणि ते पर्सनल असतं. सो कुठलाही करार असो त्याच्या टर्म्स काय आहेत हे खूप महत्वाचं असतं. कराराच्या हेडिंगनी त्याचं हे ठरत नाही. म्हणजे तुम्ही वर लायसन्स लिहिलं आणि आतमध्ये सगळ्या लीजच्या टर्म्स लिहिल्या तर दॅट विल बी ट्रीटेड ॲज लीज अँड नॉट अ लायसन्स. सो म्हणून करार करताना शब्द काय वापरताय हे अत्यंत महत्वाचं असतं. तेच मग शब्द म्हणजे त्याचे क्लॉजेस काय लिहिताय, तुमचं इंटेन्शन काय आहे. कायदा काय विचारतो की तुमचं इंटेन्शन काय होतं दोघांचं. तुमच्या दोघांचं इंटेन्शन जर लीज म्हणायचं असेल आणि तुम्ही वर लायसन्स लिहिला असलं तरी ते तुम्हाला कायदा लीजच धरेल. सो शब्द जपून वापरा. आपण जे म्हणतो कायद्यामध्ये आम्ही म्हणतो की एखाद्या स्वल्पविरामाने अल्पविरामाने फुलस्टॉपनी वाक्याचे अर्थ बदलतात. ते ॲक्च्युली होतं. म्हणून कुठलाही कागद ॲग्रीमेंट करताना तुम्ही तो तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन करायला. म्हणजे वन मोर थिंग आय वॉन्ट टू आस्क. आता जसं यू सेड की आपण इथे राहतो आणि प्रॉपर्टी गावाकडे आहे आणि असं होऊ शकतं की आपण व्हिजिटच करत नाही. तर मग अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे. आता मी इथे राहते आणि सपोज असेल माझी प्रॉपर्टी गावामध्ये तर मी काय काळजी घेतली पाहिजे. हा खूप महत्वाचा आहे. काळजी म्हणजे काय, जागेचा ताबा आपल्याकडे पाहिजे. तुम्ही मालक आहात, वारसा हक्काने असेल, तुम्ही विकत घेतली असेल, तुमच्या नावाने खरेदी आहे, त्याची नोंद 7/12 झाली असेल, पण ताब्याला 10 पैकी 9 मार्क असं कायद्याचं तत्व आहे की ज्याच्याकडे ताबा आहे त्याला 10 पैकी 9 मार्क मिळाले. तुमच्याकडे ताबाच नाहीये, 1 मार्क फक्त तुम्हाला मालकीला, तर उपयोग काय. म्हणजे मी मगाशी म्हटलं ॲब्सेंटी लँडलॉर्ड की तुम्ही पुण्यात आहात आणि तुमच्या गावाकडे प्रॉपर्टी आहे आणि तिथे बघायला कोणीच नाहीये. आता ती काळजी ज्याची त्यांनी घ्यायला पाहिजे की तो ताबा आपला जाणार नाही, कुंपण घालून ठेवावं. तिथे कोणाला तरी तुम्ही विश्वासू माणसाला नेमलंय की जो तिथे सारखा ये जा करेल किंवा तुम्ही जाऊन येऊन असाल. किंवा हल्ली काही ठिकाणी CCTV लावतात. CCTVवरनं तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. जर कोणी काही तिथे घुसायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ट्रेसपासिंग केलं तर सगळ्याला शेवटी काय, कोणी ताबा घुसायचा प्रयत्न केला तर तुम्हाला फिजिकल कारवाई करायला लागेल. म्हणजे तो माणूस, ती व्यक्ती आत येऊ नये याच्याकरता आयदर पोलीस तक्रार आधी करायला लागेल आणि नंतर दावा करायला लागेल. बोर्ड लावतात ते त्याच्यासाठीच असतात. बोर्ड लावतात पण हे काय म्हणजे एवढं ते वाचून ते वाचून कोणी जात नाही असं होत नाही. असं एवढं रामराज्य तर नक्कीच नाहीये. त्यामुळे तसं बोर्ड लावला तर तो एक प्रकारे डिटरंट असतो. पण ज्याला कायद्याच्या विरुद्ध जो वागायचंय त्याला फरकच पडत नाही बोर्ड आहे किंवा नाही. बरोबर. सो तर काय काय प्रॉपर्टीचे को ओनर्स असतात. तर नाव जर एका को ओनरला ती प्रॉपर्टी विकायची असेल, अदर वन आता नाही का, मग हाऊ डू यू गो अबाउट इट. सी जनरली कसं असतं, को ओनर जेव्हा असतात ना तेव्हा प्रत्येकाचा प्रत्येक इंचावर अधिकार आहे असं म्हणतात. तुम्ही बरेच वेळेला आपण बघतो की नवरा बायको एकत्र फ्लॅट घेतात, त्याच्यात नाव कोणाचं पहिलं आणि दुसरं यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे हे मी सांगू इच्छितो. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की अरे नवऱ्याचं नाव पहिलं आहे म्हणजे त्याला सगळे अधिकार आणि माझं दुसरं आहे बायकोचं म्हणजे मी दुय्यम. असं अजिबात नाही. तुम्ही दोघं इक्वल ओनर आहात. 50% प्रत्येकाला अनडिवायडेड इंटरेस्ट प्रत्येक इंचावर आहे. त्यामुळे कोणाचं नाव पहिलं दुसरं हे काही महत्वाचं नाही. पण आपण जसं आपण ब्रेडचे तुकडे करतो, कुठलाही तुकडा कोणाला दिला तरी तो खाऊ शकतो, तसं प्रॉपर्टीचा काही तुकडे होऊ शकत नाही, इस्पेशली फ्लॅटचे वगैरे. इन दॅट केस दुसऱ्या व्यक्तीच्या कन्सेंट शिवाय, दुसऱ्या को ओनरच्या कन्सेंट शिवाय तो विकणं अवघड होतं. म्हणजे कुणी असं विकत घेत नाही. त्याला
सक्सेशन ऍक्टमध्ये एक राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणून पण कॉन्सेप्ट आहे की जर तुम्हाला हक्क आला असेल दोघांना इक्वली इनहेरिटेड प्रॉपर्टीमध्ये, तर तुम्ही आधी दुसऱ्या व्यक्तीला नोटीस द्यायची असते, म्हणजे राईट ऑफ रिजेक्शन आपण ज्याला म्हणतो, की बाबा चल मी तुला पहिला चॉईस देते की तुला माझा हिस्सा विकत घ्यायचा आहे का, तो घ्यायचा नसेल ह्या किमतीला तर मी अमुक अमुक मुदतीनंतर तो बाहेरच्या व्यक्तीला विकेन, आधीच हे करायचं का? असं त्याला नोटीस देऊन त्याला राईट ऑफ प्रिएम्पशन असं म्हणतात. पण तो अनेक जजमेंटमध्ये इट इज अ वीक राईट ऑफ प्रॉपर्टी असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये म्हणलेलं आहे. कारण कसं आहे, आपण सुद्धा अशी कुठली प्रॉपर्टी घेणार नाही की ज्याच्यात 2-3 मालक आहेत, इस्पेशली फ्लॅटच्या बाबतीत आपल्याला ताबा पण पूर्ण मिळणार नाहीये, म्हणजे पैसे तर द्यायचे, ताबा मिळणार नाहीये आणि उरलेल्या लोकांचे मालकी हक्क तसेच राहणार आहेत. सो जनरली असं कोणी असे व्यवहार करत नाही. हजबंड वाईफ मध्ये होऊ शकेल, कारण जर कधी पुढे जाऊन डिवोर्स पर्यंत आलं तर मग हा प्रॉब्लेम होऊ शकतो. डिवोर्ससाठी पण हे करायला पाहिजे, म्हणजे समजा डिवोर्स जरी झाला नवरा बायकोंचा, पण त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी असेल ती तशीच राहते. कारण नवरा बायको हे आपण आपल्या रोजच्या ह्याच्यात म्हणतो, पण बाय बर्थ हे एव्हरीबडी इज अन इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. सो जरी डिवोर्स झाला तरी बाय दॅट फॅक्ट की डिवोर्स झालाय म्हणून लगेच पार्टिशन होत नाही. जनरली डिवोर्समध्ये, इस्पेशली म्युच्युअल कन्सेंट डिवोर्समध्ये ह्या गोष्टी आधी डिसाईड केल्या जातात, टर्म्स, की बाबा प्रॉपर्टी कोणी कोणाला ठेवायची आहे, का एकाने एकमेकांची विकत घ्यायची, का एकाने दुसऱ्याला बक्षीस द्यायचे, का दोघांनी मिळून तिसऱ्याला विकून पैसे वाटून घ्यायचे, हे प्रत्येक केसच्या फॅक्ट्सप्रमाणे बदलतात. सो जरी नवरा बायकोंच्या नावावर फ्लॅट असेल तरी तुम्हाला जर तुम्ही म्हणलात की डिवोर्सचं काय, तर तुम्हाला हे आधीच ठरवायला लागेल. अदरवाईज जरी तुमचा डिवोर्स झाला तरी जर विकायचा असेल तरी त्या एका व्यक्तीची कन्सेंट ही लागणारच. सो आता जॉईंट ओनरशिप, त्याचाच थोडंसं एक्सटेंडेड क्वेश्चन, की आपण म्हणतो की जॉईंट ओनरशिप आहे. आता जॉईंट ओनरशिपमध्ये जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, एक प्लॉट आहे ज्याच्यावरती बंगला आहे आणि वडिलोपार्जित आलेलं आहे आणि मुलांकडे अलोकेट झालेले ते. सो समजा एका भावाला किंवा एका बहिणीला त्याचा प्लॉट विकायचा आहे किंवा त्याची एरिया जी अलोकेटेड आहे ॲज पर द विल किंवा कॉन्ट्रॅक्ट ती विकायची आहे, पण दुसऱ्याला तशीच ठेवायची, तर यावेळी ह्याची पहिल्याची एनओसी किंवा असं काही लागतं का? नाही, जर तो तुमचा एरिया सेपरेट केलेला असेल ऑलरेडी, की बाबा विलनी समजा वडिलांनी 2 बंगला आहे, 2 मजली आहे, एक मजला एका पोराला दिलाय, एक दुसऱ्याला दिलाय, तर तो मजला माझ्या मालकीचा झाला तर मी तो विकू शकतो. पण प्रश्न येतो की जमिनीचा काय, कारण आपल्याकडे भारतात ड्युअल ओनरशिप नावाची कन्सेप्ट आहे की जमिनीचा एक मालक असू शकतो आणि वरच्या इमल्याचा वेगळा असू शकतो. म्हणजे तुम्ही जर पुण्यात किंवा बाकी बऱ्याच ठिकाणी बंगलो सोसायट्या बघितल्या असतील की सोसायटीच्या मालकीची जमीन असते, सोसायटी प्लॉट पाडते, ते काय 999 वर्षाच्या लीजनी मेंबर्सला देते आणि मेंबर्स त्यांच्या पैशाने ते बंगले बांधतात. सो सोसायटीची मेंबरशिप ही त्या प्लॉटशी रिलेटेड असते, वरचा इमला हा तुमच्या मालकीचा असतो. सो असं होतं की बंगल्यामध्ये 2-3 हिस्से लोक विलनी करतात, पण जमिनीची मेंबरशिप कोणाला द्यायची हा प्रश्न पण विलमध्ये नीट लिहून ठेवला पाहिजे. नाहीतर वरच्या म्हणजे जमिनीत हक्क नाही पण वरच्या मजल्यात हक्क आहे किंवा व्हायसी वर्सा असं होऊ शकतं. म्हणूनच तर आय थिंक सो ते विल करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाही म्हणजे गेटिंग अ प्रॉपर विल डन. ॲब्सोल्युटली. आणि आय थिंक कुठल्याही एजला आय थिंक यू शुड डू सम काइंड ऑफ विल. विल हे खूप अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. म्हणजे आम्ही आता मी असं म्हणेन की मरावे परी मृत्यूपत्रारूपी उरावे असं आपण नवीन ती म्हण करू. कारण विल कसं करतात की आपल्या नंतर आपल्या प्रॉपर्टीची विभागणी, आपल्या वारसांमध्ये कुठलंही भांडण तंटा न हो याच्याकरता जी केलेली असते त्याच्याकरता आपण विल करतो. विल हे कसं आहे की विल तर तुलनेने इतर डॉक्युमेंट्सच्या किंवा डीड्सच्या दृष्टीने तुलनेने सगळ्यात स्वस्त डॉक्युमेंट आहे. स्वस्त इन द सेन्स असं की तुम्ही समजा खरेदी खत केलं, बक्षीसपत्र केलं, काही हक्कसोडपत्र केलं तर त्याला काही ना काहीतरी स्टॅम्प ड्युटी आहे. पण मृत्यूपत्राला तशी स्टॅम्प ड्युटी नाही तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे. त्यामुळे तो तसा तुलनेने स्वस्त आहे. आणि एकदा मी जे आधीचे ते 3 दस्ताची नावं घेतली ती एकदा रजिस्टर्ड झाले की त्या क्षणी मालकी दुसऱ्याला ट्रान्सफर होते. विलचं कसं आहे की विल हे मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला की मृत्यूपत्र बोलायला लागतं. म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्याचा प्राण गेला की तो प्राण विलमध्ये येतो असं आम्ही गमतीने म्हणतो. म्हणजे तुमच्या हयातीमध्ये तुम्ही जरी मृत्यूपत्र करून ठेवलं असलं तरी तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो एक कागदाचा कपटा आहे. त्याचं मृत्यूपत्र म्हणून जे काही स्टेटस मिळेल
ते तुम्ही गेल्यानंतर ते इफेक्टमध्ये येतं. सो तुम्ही जरी मृत्यूपत्राने कोणाला काही दिलं असेल तरी ती मालकी तुमच्या मृत्यूनंतर ट्रान्सफर होणार आहे. अजून एक अशी क्युरिओसिटी म्हणजे बरेचदा आपण बघतो ना की काय काय लोक असं नुसतं प्रॉपर मृत्यूपत्र बनवत नाहीत, पण असं काहीतरी कुठेतरी लिहून ठेवतात असं असतं. नाही, असं खूप वेळा लोक आम्हाला विचारतात की सर एका कागदावर लिहून ठेवलंय, माझ्या डायरीत लिहून ठेवलंय. ती तुमची इच्छा झाली, ते मृत्यूपत्र कायदेशीर झालं नाही. मृत्यूपत्र कायदेशीर होण्याकरता ते रायटिंगमध्ये पाहिजे, त्याच्यावर जो मृत्यूपत्र करतो त्याची सही पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 इंडिपेंडंट साक्षीदारांनी त्याच्यावर सही करणं गरजेचं आहे. हे मी अगदी टेक्निकल शब्दशः सांगतोय. प्रॅक्टिकली आता आपण अशा युगात आहोत की आपण सगळं आता व्यवस्थित टाईप करून घेतो, ते प्रितसर प्रिंटआउट काढून घेतो, 2 साक्षीदार असतात, डॉक्टर सर्टिफिकेट आपण घेतो. म्हणजे अगदी टेक्निकली बोलायचं झालं तर कायद्याने हे मॅन्डेटरी नाही आहे मेडिकल सर्टिफिकेट, पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस मेडिकल सर्टिफिकेट हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते नसेल तर हल्ली बरेच वेळा रजिस्ट्रार ते नोंदवून पण घेत नाहीत. म्हणजे मी पुढे जाऊन सांगतो की मृत्यूपत्राची नोंदणी कायद्याने मॅन्डेटरी नसली तरी मी माझ्या अनुभवावरून सांगतो की ते जरूर नोंदवावं, कारण पुढे वारसांना त्याचा त्रास होत नाही. कारण आपल्याकडे अजूनही त्या सरकारी शिक्क्याला महत्त्व आहे. ते नसेल तर मग प्रोबेट आणा, लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणा. आता सरकारने आत्ता मागच्या डिसेंबरमध्ये प्रोबेटची मॅन्डेटरी रिक्वायरमेंट काढून टाकली. प्रोबेट म्हणजे काय तर विल जेन्युअन आहे हे कोर्टाचं सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे कोर्ट सर्टिफाय करतं की दिस इज अ जेन्युअन विल. आता ही तरतूद मृत्यूपत्राचा जो इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे 1925 सालचा, त्याच्या तरतुदींप्रमाणे प्रोबेट मॅन्डेटरी कुठे होतं तर मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता एवढ्या 3च मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये प्रोबेट घेणं मॅन्डेटरी होतं. बाकीच्या शहरांमध्ये मॅन्डेटरी नव्हतं. म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने करायला लागते आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते, ह्यात फरक आहे. इतके दिवस या 3 शहरांमध्ये ते घेणं क्रमप्राप्तच होतं. आता ही जी क्रमप्राप्तता आहे ती सरकारने काढून टाकली. पण अजूनही काही गोष्टींमध्ये समजा विल बद्दल काही वाद निर्माण झाले की विल हे जेन्युअन आहे की नाही हे ठरवण्यासाठी जर एखादा माणूस म्हटला हे विल खोटं आहे, म्हणजे एक वारस म्हटला हे विल खोटं आहे, एक माणूस म्हटला नाही हे बरोबर आहे, मग ते ठरवणार कोर्ट जेन्युअनिटी त्याची. मग ते कोर्टात जाऊन तुम्हाला प्रोबेट घ्यायला लागतं. म्हणजे प्रोबेट म्हणजे काय तर कोर्ट सर्टिफाय करतं की दिस इज अ जेन्युअन विल. पण ह्या आता विलच्या केसमध्ये सुद्धा एकदा समजा मी विल बनवलं तर ह्याच्यामध्ये रिव्हिजन्स तुम्ही करू शकता का, आणि करू शकत असाल तर किती वेळा त्याचं रिव्हिजन अलाउड आहे? सी विल हे असं मी परत म्हणतो की विल हे असं एक डॉक्युमेंट आहे की त्याचा इफेक्ट इम्प्लिमेंटेशन हे करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होत असल्यामुळे तुम्ही तुमच्या हयातीत कितीही वेळा विल बदलू शकता. आणि सगळ्यात शेवटचं विल जे असतं दॅट प्रिव्हेल्स. म्हणजे एव्हरी टाइम ते विल जर आपण चेंज केलं तरी अख्खी प्रोसेस फॉलो करायची. ती प्रोसेस फॉलो करायला लागते. साक्षीदार लागणार, मेडिकल सर्टिफिकेट लागणार. त्याचबरोबर त्याला एक कोडिसील पुरवणी मृत्यूपत्र म्हणून पण प्रकार आहे की काही तुम्हाला म्हणजे 90% जुनं विल तसंच ठेवायचे, काही 2-3 क्लॉजेसच बदलायचे, तर तुम्ही ते पुरवणी मृत्यूपत्र करू शकता. आणि त्यात नीट लिहायला लागतं की कुठले क्लॉजेस हे आहे तेच समजण्यात यावेत आणि कुठले मी बदलतोय. काही वेळेला असं आम्ही बघितलं की कोडिसील करण्याच्या नादात कुठले क्लॉजेस आधीचे आहेत आणि नाही हे नीट न लिहिल्यामुळे नक्की कुठलं विल ग्राह्य धरायचं हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मी प्रॅक्टिकली असा सल्ला देतो की तुम्हाला नवीन विल करायचा असेल, काही गोष्टी नवीन घडल्या असतील, प्रॉपर्टी नवीन घेतल्या असतील, कारण विलमध्ये कसं होतं ना, विल हे तुमचं होमपीच आहे, तुमचं अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. म्हणजे विलमध्ये एखाद्याला का द्यायचं त्याचबरोबर एखाद्याला का नाही द्यायचं असं पण असू शकतं. तर ते तुम्ही लिहायला पाहिजे. हे म्हणून तुम्ही म्हटलं तुमचं होमपीच आहे. आणि ते अशी काही घटना नंतर घडली असेल तर तुम्हाला ते आधीचं विल म्हणजे असं आम्ही बघितलं आहे की एका मुलाला दिलेलं आहे किंवा एका सुनेला दिलेलं आहे, पण नंतर त्यांचं वागणूक बदल त्या व्यक्तीने ते विल बदललं. मग त्याच्याकरता आम्ही म्हणतो तुम्ही सरळ नवीन विल करा स्पष्टपणे. त्यात कुठल्याही विलमध्ये हे वाक्य लिहिलेलं असतंच की हे माझं शेवटचं विल आहे आणि यापूर्वीची केलेली जर कुठली विल केला असेल किंवा सापडली तर ते मी ह्या मृत्यूपत्राने रद्द करत आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि ते लागतं. म्हणून मी लोकांना सांगतो की शक्यतो नवीनच विल करा, कोडिसील करण्यापेक्षा किंवा त्याच्यात अडकण्यापेक्षा. कारण सगळी प्रोसिजर तीच आहे. 2 साक्षीदार लागणार आहेत, मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे, लिहून काढायचंच आहे, तर मग नवीन विल करायला काय हरकत आहे. पण मग आता विल आणि गिफ्ट डीड याच्यामध्ये काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. विल हे परत गिफ्ट डीड हे कसं असतं, बक्षीसपत्र हे 2 व्यक्तींच्या हयातीत केलं जातं. म्हणजे समजा वडिलांनी मुलाला दिलेलं आहे गिफ्ट
प्रेमापोटी. गिफ्टचं सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट इज काय म्हणतात की दोन व्यक्तींमध्ये कुठलंही कन्सिडरेशन न घेता केलेलं ट्रान्सफर. म्हणजे गिफ्टला कोणी पैसे देत नाही एकमेकांना. जनरली आपण त्याला शब्द वापरतो आउट ऑफ नॅचरल लव्ह अँड अफेक्शन. हे तुम्ही जर गिफ्ट बघितले असतील तर हे जनरली ब्लड रिलेशन्समध्ये होतं. तर ते ज्या क्षणी गिफ्ट डीड रजिस्टर्ड होतं त्या क्षणी मालकी ट्रान्सफर होते आणि गिफ्ट डीडला कन्सिडरेशन नसतं. वेरॅज विलला पण कन्सिडरेशन नसतंच, पण विल हे एकतर्फा असतं. म्हणजे मी लिहून ठेवतो की माझ्या मृत्यूनंतर ह्याला मिळावं, ज्याला मी देणार आहे त्याच्या संमतीची मला गरज नसते. पण गिफ्टमध्ये ज्याला मी देतोय त्यांनी ते लिहायला लागतं आय ऍक्सेप्ट म्हणून. सो डोनर म्हणजे जो गिफ्ट करतो तो, आणि डोनी म्हणजे ज्याला गिफ्ट मिळते ती व्यक्ती. तर जी डोनी असते लिहून घेणार मराठीत, त्याची सही करायला लागते की मला हे गिफ्ट डीड मान्य आहे. ती सही ते जर नसेल तर ते गिफ्ट डीड पूर्ण होत नाही. आता क्लिअर टायटल म्हणजे काय आणि ते व्हेरीफाय कसं करायचं असतं? क्लिअर टायटल म्हणजे जो आपल्याला विकतोय त्याचे मालकी हक्क त्याच्याकडे खरंच आहे ना. म्हणजे इंग्लिश एक कायदेशीर वचन आहे, यू कॅनॉट गिव्ह व्हॉट यू डोंट हॅव. जे माझ्या मालकीचं नाही ते मी देऊ शकत नाही. इथेच फ्रॉड होतात की काहीतरी खोटे कागदपत्र करून किंवा अनरजिस्टर्ड ॲग्रीमेंटवरनं हा मला हक्क मिळाला मी तुम्हाला विकतो, असे प्रकार झालेले. याच्याकरता त्याला आपण म्हणतो की प्रॉपर्टीचा सर्च घेणं, टायटल सर्च, की लास्ट 30 वर्षामध्ये त्या प्रॉपर्टीचे काही व्यवहार झालेत का हे त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमधनं जाऊन आपल्याला सर्च घेता येतो. आपण जाहीर नोटीस, पब्लिक नोटीस तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की खूप पब्लिक नोटीस असतात की ती त्याच्याकरताच दिलेली असते की जो घेतोय तो प्रिकॉशन घेतोय की बाबा मी एवढे माझे कष्टाचे पैसे घालतोय तर अशी मी प्रॉपर्टी या व्यक्तीची विकत घेतोय, कोणाला काही हरकत असेल तर ती अमुक दिवसात नोंदवा. आता ही पब्लिक नोटीस काय की जनरली सामान्य माणूस तर त्यात बघत पण नाही, वाचत पण नाही, पण ही फॉर्मॅलिटी आहे की मी पब्लिक नोटीस दिली होती, मी काय काय काळजी घेतली प्रॉपर्टी घेताना. करेक्ट. पब्लिक नोटीस म्हणजे आपण जे कंपल्सरी असतं का? कंपल्सरी असं मी म्हणेन की काही जजमेंट्समध्ये मुंबई हायकोर्टाने असं सांगितलंय की इट प्रूव्ज की परचेसर हा बोनाफाईड परचेसर होता की नाही, की तुम्ही काय काय काळजी घेतली, टायटल सर्च घेतलाय, पब्लिक नोटीस दिली आहे. याच्या व्यतिरिक्त आपण अजून काहीच करू शकत नाही फ्रँकली. बरोबर. पण मग आता प्रॉपर्टी घेताना आता क्लिअर टायटल हे एक्सप्लेन केलंच की व्हॉट एक्झॅक्टली इट इज, पण समजा एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर बाकी कुठले काही डॉक्युमेंट स्पेसिफिकली आता डॉक्युमेंट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल फ्लॅट विकत घेतला जाता, तर आता फ्लॅट विकत घेताना तुम्हाला जनरली आपल्याकडे काय पद्धत असते की बिल्डर काय करतो की जमीन मालकाबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो, त्याला काही मोबदला म्हणून काही रक्कम काही फ्लॅट देतो आणि उरलेले फ्लॅट तो बांधून विकतो, ते फ्लॅट आपण विकत घेतो. तर हे जे डॉक्युमेंट्स असतात, मूळ जमीन मालकाला जमिनीची मालकी आहे का, त्याच्यात काही लिटिगेशन चालू आहे का, त्याच्यात काही अजून हिस्सेदार आहेत का, मग डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट व्यवस्थित रजिस्टर्ड केलंय का, सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन सँक्शन आहे का, कॉर्पोरेशनचा मंजूर नकाशा. काही काही वेळेला आम्ही बघितलेलं आहे की अगदी जो सुरुवातीला तो प्रश्न विचारलात ना, लोक काय चुका करतात की कमी म्हणजे फुकट ते पौष्टिक असं आपण गमतीने म्हणतो तसं की कमी पैशात मिळतंय म्हणून काही काही वेळेला असं झालं की हा 6व्या मजल्यावरचा फ्लॅट आहे ना, प्लॅन पास होतोच आहे असं बिल्डरनी सांगितलेलं आहे, 4च मजल्यांचा प्लॅन पास झालाय आणि पैसे घेऊन डॉक्युमेंट रजिस्टर होऊन नंतर कॉर्पोरेशननी कारवाई करून ते पाडलेले पण आहेत. आता ह्या बाबतीत बिल्डरवर कारवाई होते का नाही होत, सरकार काय करतं, हा भाग आलायदा. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की म्हणजे रामदास स्वामी जे म्हणतात ना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं, तुम्ही जेवढा लोभ ठेवाल कुठल्याही बाबतीत तेवढा तुम्हाला त्रास व्हायची शक्यता असते. सो तुम्ही असं तो स्वस्तात इतर फ्लॅटच्या तुलनेने कमी याच्यात फ्लॅट विकतोय याचाच तुमच्या याच्यात पाल चुकचुकायला पाहिजे की काहीतरी गडबड आहे. सो अशा ठिकाणी न जाता तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट करा. मग तुम्ही रिस्क घेता येते की कमी पैशात मिळते, प्लॅन होईल तेव्हा होईल असं, मग नंतर चिडचिड करून उपयोग होत नाही. मग कोर्टात जायचं, मग कोर्टात इतका वेळ का लागतोय वगैरे, हे नंतर म्हणजे ते टांगती तलवारच ना. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर सारखं आहे. आता 1-2 शब्द आहेत, अग्रीमेंट टू सेल आणि सेल्स डीड, ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? खूप फरक आहेत अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड. म्हणजे अग्रीमेंट टू सेल आणि अग्रीमेंट ऑफ सेल, टू अँड ऑफ. अग्रीमेंट टू सेल ज्याला मराठीत आपण शब्द ऐकला असेल त्याला साठेखत असं म्हणतात. की साठेखत म्हणजे काय की रादर मी म्हणेन हे व्यवहारातला पहिला करारनामा असतो. तुम्ही जेव्हा बिल्डर बरोबर फ्लॅट घेता, आता रेराप्रमाणे जे बेसिक अग्रीमेंट करायला लागतात
ते सुद्धा एक प्रकारचं साठेखत आहे. साठेखतात काय असतं की तुमच्या प्रॉपर्टीची प्रॉपर्टीची हिस्ट्री असते, तुमच्या बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, तुमचं कन्सिडरेशन ठरलेलं असतं, ते कसं देणार आहे, म्हणजे पदरचे पैसे किती आहेत, बँक लोन किती आहे, किती दिवसात द्यायचंय, की अमुक अमुक दिवसात नाही दिलं तर काय, ह्या सगळ्या अटी शर्ती साठेखतात असतात. आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की साठेखतानंतर किती दिवसात खरेदी खत केलं जाणार आहे. थोडक्यात काय, साठेखतानी मालकी मिळत नाही. अग्रीमेंट टू सेल बाय इटसेल्फ डज नॉट क्रिएट एनी टायटल, असं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या डेफिनेशनमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. सो पहिली स्टेप ही म्हणजे आपण म्हणू साखरपुडा आणि लग्न, म्हणजे सोप्या भाषेत. तर पहिली स्टेप ही साठेखत असते. साठेखतात सगळ्या अटी शर्ती, तुमच्या प्रॉपर्टीच्या हिस्ट्री, टायटल कसं पास झालंय, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर हे खरेदी खत केलं जातं. त्याला सेल्स डीड म्हणतात किंवा कन्व्हेन्स डीड म्हणतात किंवा अपार्टमेंटच्या बाबतीत अपार्टमेंट डीड म्हणतात. तर सेल डीडमध्ये काय असतं की प्राइस ठरलेली असते, पार्टली पेड, पार्टली प्रॉमिस टू बी पेड, किंवा अर्धी आत्ता दिली, अर्धी नंतर देणारे, किंवा सगळी नंतर देणारे, आधी काही देणारे. हे परमिटेशन कॉम्बिनेशन वेगळं असतं, पण त्याच्यामध्ये मालकी हक्क ट्रान्सफर होतो. सेल डीडमध्ये तुम्ही मालक बनता. त्याच्यामुळे मी एक अजून महत्वाचं गोष्ट सांगेन की मगाशी म्हणलं तसं की वर टायटल काय दिलंय, साठेखत म्हणलंय, खरेदी खत म्हणलंय, यांनी काय ठरत नाही. आतले कंटेंट्स महत्वाचे असतात. बरेच वेळेला तुमच्या लक्षात येईल की साठेखतालाच ताबा दिला जातो, पोझिशन. काही वेळेला काय अभिप्रेत काय असतं की आता आपल्या लोकांचं ठरलंय की आपण असा व्यवहार करतोय आणि पूर्ण पैसे मिळाल्यावर, म्हणजे क्विड प्रो को, म्हणजे एक हात से दो एक हात से लो, तसं की पूर्ण पैसे मला दे, ह्या हाताने ताबा घे, हे साठेखतात असतं. आणि तो ताब्याची पुढची ऍक्च्युअल प्रक्रिया ही खरेदी खतात दिली जाते. त्यामुळे असे पण जजमेंट आहेत की केवळ खरेदी खत नोंदवलं म्हणजेच मालकी हक्क ट्रान्सफर होईल का, हा ग्रे एरिया कसा राहतो. तर तुम्ही ते स्पष्टपणे लिहायला पाहिजे खरेदी खतात की पूर्ण परचेस प्राइस मला मिळाल्यावरच मालकी ट्रान्सफर होईल. तसं जर लिहिलं नसेल आणि तुम्ही खरेदी खत तर नोंदवलं तर तुमची मालकी गेली, मग तुम्हाला कोर्टात भांडायला लागेल. म्हणून आम्ही एक कायम सांगतो की ओनली आफ्टर ऍक्च्युअल रिसिप्ट ऑफ अग्रीड कन्सिडरेशन. ऍक्च्युअल रिसिप्ट म्हणजे काय की माझ्या खात्यात ते जमा झाले पाहिजे. तुम्ही मला चेक दिलात आणि चेक बाउन्स झाला तर काय. सो ऍक्च्युअल रिसिप्ट हे शब्द महत्वाचे. हल्ली तर लोक डीडी पण घेत नाहीत, सगळे ऑनलाईन ट्रान्सफरच करतात की माझ्या खात्यात आलेत, मला मेसेज आलाय, आता मला पैसे आले, आता टायटल ट्रान्सफर झालं, असं लिहिणं गरजेचं आहे. मग ते खरेदी खत आपण म्हणू की ऍक्च्युअली ते Implement मग झालं. नंतर ते इम्प्लिमेंट करतात. म्हणजे एकदा हे सगळं हे झाल्यावरती मग नंतर सेल डीड बनतं. सेल डीड मध्येच लिहिलेलं असतं, अग्रीमेंट टू सेल आणि मग सेल डीड. ओके. सो आता बोलताना एक शब्द वापरला रेरा, आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जिकडे प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत की रेरा रजिस्टर्ड. सो रेरा म्हणजे नक्की काय आणि काय म्हणतात, हाऊ डज इट प्रोटेक्ट द कन्झ्युमर. तर रेरा कायदा हा आता पूर्वी आपण बघितलं असेल तर आपल्याकडे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट, मोफा कायदा म्हणून महाराष्ट्रापुरता बघायचं झालं की आपल्याकडे पद्धत कशी असते की बिल्डर जागा घेतो, त्याच्यावर बिल्डिंग बांधतो, जमीन मालकाला मोबदला देतो आणि उरलेले फ्लॅट विकतो. तर हे रेग्युलेटरी कुठेतरी असावं की पूर्वी काय वेळेला लागलं की काही बिल्डर विरुद्ध तक्रारी वाढल्या, म्हणजे अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया ह्या तक्रारी वाढल्या. तुम्ही जर बघितलं असेल तर रेरा कायदा का आला, तर रेरा कायदा याचं कारण हेच की ऑल ओव्हर इंडिया बिल्डर्स विरुद्ध तक्रारी वाढल्या असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून एक सेंट्रल ऍक्ट असावा की जो या हाऊसिंग सगळ्या गोष्टींचा एकच कायदा असेल, म्हणून त्यांनी तो रेरा कायदा आणला. रेरा कायद्याने काय होतं की बाबा पहिली गोष्ट तुम्हाला ते प्रोजेक्ट मॅन्डेटरीली रेरा रजिस्टर करायला लागतं. म्हणजे तुमची रेरा कायद्यात तुम्ही बसत असाल त्याला पण त्यांनी हे दिले की तुमचं 5,000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जागा असेल किंवा 8 पेक्षा जास्त युनिट्स असतील तर तुम्हाला रेरा रजिस्ट्रेशन घेणं क्रमप्राप्त आहे. तर ते रजिस्ट्रेशन असलं की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जर रेराची वेबसाईट बघितली, आता त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही जेव्हा फ्लॅट बघायला जाता, रेरा रजिस्ट्रेशन त्याचा नंबर असतो, तेव्हा तुम्हाला त्या प्रॉपर्टी मिळकती संदर्भातले सगळे डिटेल्स इथे वन क्लिक अवे असे मिळतात की त्याच्या काही लिटिगेशन चालू आहेत का, पार्टनर कोण आहेत, काय आहे, किती प्लॅन सँक्शन झालाय, कधी ताबा मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी तो तुम्हाला अग्रीमेंटमध्ये लिहून देतोच. हो, आता ते मॅन्डेटरी. आणि यांनी कसं होतं की रेरामध्ये तो ऑनलाईन म्हणजे रेरा रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर ठराविक मुदतीमध्ये म्हणजे 51% लोकांनी बुकिंग केल्यावर
बिल्डरला आता कंपल्सरीली अपार्टमेंट किंवा सोसायटी करणं गरजेचं आहे. नंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 3 महिन्यात कन्व्हेन्स करून देणं गरजेचं आहे. त्याच्यात परत ठराविक अमाऊंट तुम्हाला एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवायला लागते आणि तीच वापरता येते. म्हणजे त्या वापरून, नाहीतर पूर्वी असं व्हायचं की एक स्कीम अनाऊन्स करायची, त्यातनं पैसे घ्यायचे, दुसरी स्कीम अनाऊन्स करायची, पैसे घ्यायचे. हे टाळण्याकरता त्यांनी आता एस्क्रो अकाउंट त्यांनी आणलेलं आहे. त्याच्यानंतर रेरा कार्पेट एरियावरनं भांडणं व्हायची की मला प्रत्यक्षात 1500 सांगितलंय पण कार्पेट 1000च भरलाय वगैरे. तर त्याच्यात ते जे काही गोष्टी होत्या की सुपर बिल्टअप वगैरे ह्या कॉन्सेप्ट आपण ऐकले असतील, तर रेरा कार्पेट त्यांनी एरिया डिफाईन केलेली आहे. रेरानी आता इस्टेट एजंटला सुद्धा त्यांच्या याच्यात आणलेलं आहे की तुम्हाला जर रेरा रजिस्टर्ड एजंट असाल तरच तुम्ही रेराचे फ्लॅट्स बद्दल व्यवहार करू शकता. म्हणजे इस्टेट ब्रोकरला सुद्धा त्यांनी कुठेतरी अकाउंटेबल पहिल्यांदाच आणले. हे पूर्वी मोफामध्ये नव्हतं. त्याच प्रकारे जर डिले झाला तुम्हाला पोझिशन मिळायला तर पेनल्टीची तरतूद आहे. किंवा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ज्याला आपण म्हणतो की बिल्डिंग बांधून पूर्ण झाली पण काही स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे, वॉटर लिकेज सुरू झालं, तर त्याला 5 वर्षाची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड त्यांनी दिलेला आहे. म्हणजे अशा चेक्स अँड बॅलन्सेस त्यांनी रेरा मध्ये आणलेले आहेत. आणि सपोज एखाद्या कन्झ्युमरला ह्याच्यामध्ये काय दिसलं, लाईक जे काय तू सांगितलंस की हे पॉसिबल प्रॉब्लेम्स होऊ शकतात जे रेरानी कव्हर केले, तर मग कन्झ्युमरची एखादी कंप्लेंट असेल तर त्यांनी मग ते कुठे रजिस्टर करायची? आता रेरानी तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिलेला आहे, तुम्ही ऑनलाईन तक्रारी करू शकता. ॲट द सेम टाइम तुम्हाला कन्झ्युमर कोर्टात सुद्धा जाता येतं की तो तुमचा बिंग अ कन्झ्युमर, रिलेशनशिप ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर अँड कन्झ्युमर, तुम्हाला तो पण ॲव्हेन्यू अवेलेबल आहे. सो जे तुम्हाला सोयीचा असेल ते तुम्ही ती करू शकता. आता विमेनचे प्रॉपर्टी राईट्स काय आहेत एक्झॅक्टली, स्पेशली 2005 नंतर? 2005 ची जी अमेंडमेंट आहे ती हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये, की त्याच्यामध्ये मुलींना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क पहिल्यांदा दिला गेला. इतके दिवस कसं होतं की मुलांना हक्क होता. म्हणजे आपल्याकडे पद्धत अशी आहे की माणूस गेला की त्याचे हक्क, इतरांचे हक्क वाढायचे आणि नवीन मूल जन्माला आलं की जिवंत असलेल्या व्यक्तींचे हक्क कमी व्हायचे. पण याच्यामध्ये इतके वर्ष फक्त मुलांनाच, म्हणजे मूल म्हणजे मेल पर्सन मी म्हणतोय, त्यांना तो हक्क होता. 2005च्या अमेंडमेंटनी केंद्र सरकारने काय केलं, 9 सप्टेंबर 2005 ही तारीख मुकरर केली की ह्या तारखेच्या वेळेला, आता ह्या तारखेचा पण नंतर गोळ झाला की ह्या तारखेनंतर जन्मलेल्या मुलींना हक्क आहे का ह्या तारखेच्या आधी जन्मलेल्या मुलींचा हक्क गेलाय का ह्या तारखेच्या नंतर लग्न झालेल्यांचा हक्क गेला, हे खूप कन्फ्युजन होतं. शेवटी त्याच्यात बरेच उलटे सुलटे निकाल आले हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे सुद्धा. तर त्यांनी शेवटी काय सांगितलं, 1920 साली सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेस बेंचचा निकाल आलेला आहे. त्यांनी त्यात क्लिअर केलं की ही एकतर रिट्रोस्पेक्टिव्ह ऑपरेशननी ही तरतूद लागू होईल. म्हणजे मुलीचा जन्म कधी झालाय, तिचं लग्न झालंय का, वडील जिवंत आहेत का, हे सगळ्या गोष्टी त्यांनी इम्मर्टेबल ठरवल्या. द मुमेंट की हा म्हणजे अशी प्रॉपर्टी तुम्हाला दिसली तर तुम्हाला ॲज इफ तुम्ही त्यावेळेला जिवंत होता असं फिक्शन करून त्यांनी मुलींना सुद्धा आता इक्वल राईट अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे हा मी म्हणेन 2005 नंतर 19 साल उजाडलं, एवढे वर्ष त्याच्यावर चरबीचं चरवण झालं की हे आहे नाहीये, आहे नाहीये. फक्त त्याला त्यांनी अपवाद काय ठेवला की 31 डिसेंबर 2004 होते ही तारीख, या तारखेच्या आधी जर कुठल्या रजिस्टर्ड ॲग्रीमेंटनी प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली असेल, सेल डीड, गिफ्ट डीड, वॉट एव्हर, किंवा रजिस्टर्ड पार्टिशन झाला असेल, रजिस्टर्ड पार्टिशन डीडनी किंवा कोर्टाच्या ऑर्डरनी, इन दॅट केस त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क सांगता येत नाही. हा त्याला त्यांनी एक्सेप्शन ठेवलेला आहे. अदरवाईज जर असा कुठलाही व्यवहार झाला नसेल तर अगदी आता गंमत म्हणजे 56 सालच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे आजीचा हक्क होता म्हणून आता नातू सुद्धा हक्क मागू शकतो. म्हणजे याने असं झालंय खरं तर की थोडंफार लिटिगेशन वाढलेलं आहे. म्हणजे त्याचा गैरफायदा पण घेतला गेलेला आहे, हे पण मान्य करायला पाहिजे. पण आता आपण प्रॉपर्टी म्हटलं की डिस्प्यूट हे म्हणजे डिफॉल्ट गिव्हनच आहे. सो 2 प्रश्न मला असे विचारायचे वाटतील की एक तर प्रॉपर्टी डिस्प्यूट होतात का, आणि जरी झाले तरी हे कोर्टाच्या बाहेर त्याचं सेटलमेंट करता येतं का, किंवा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट? कुठल्याही डिस्प्यूटच्या मुळाशी इगो हे कारण आहे असं माझं आता वैयक्तिक मत झालेलं आहे. की हक्क म्हणजे कसं होतं गमतीने, आम्ही त्याला मगाशी हक्क सोड पत्र म्हणलो मगाशी, त्याला आम्ही गमतीने सोड हक्क पत्र असं म्हणलं जातं. म्हणजे भावांची अशी अपेक्षा असते की लग्न झालंय ना, आता बहिणीने तिचा हक्क सोडून द्यावा.
सो मग त्याच्यामुळे भाऊ म्हणतो अरे मी आई वडिलांना सांभाळलंय, बहिणीचं चांगलं चाललंय, तिला काय गरज आहे प्रॉपर्टीची. बहीण म्हणते मला गरज आहे प्रॉपर्टीची, माझे आई वडील आहेत, मला त्यांच्या प्रॉपर्टीत मला मिळालं पाहिजे. हे खूप वेळेला इमोशनल असतं आणि काय होतं लोकांच्या काही गोष्टी सॉर्ट आउट नसतात आपल्या इथे, ते इमोशनली खूप जातात. हे जर तुम्ही नीट बोलून ठरवलं किंवा तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे का, तुमची परिस्थिती काय आहे, म्हणजे असेही आम्ही बघितलं की भावाची खरंच परिस्थिती अगदी बेकार आहे, तो सगळं आई वडिलांना बघतोय, बहिणी ॲफ्लुएंट आहेत पण तरी ते हक्क सोडायला तयार नाहीत आणि व्हायसी वर्षा. प्रत्येक केस ही वेगळी असते. त्यामुळे स्वतःहून जर मी तुम्हाला म्हणलं की ठीक आहे मला काही नकोय, मी हक्क सोडतो, ते हक्क सोडवतो. पण तुम्ही मला प्रेशराईज केलं तर ते सोड हक्क असं आम्ही त्याला गमतीने म्हणतो. तर हे जेव्हा हक्क एखाद्याचा डिनाय केला जातो त्यावेळेला मग तुमच्याकडे पर्याय काय आहेत की एकतर समोरासमोर बसा, म्हणजे रामदास स्वामी म्हणतात तसं तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे तुम्ही असा संवाद करायला पाहिजे की त्यातनं वाद तुमचे संपून जातील. म्हणजे हे फॅमिली असो नाही तर आपल्या रोज राहतो तिथे सोसायटी अपार्टमेंट असो, तुम्ही कम्युनिकेशन कसं करताय याच्यावर तुमचे वाद, तुम्ही भाषा कशी वापरताय, आपण एखाद्याशी ओरडून बोललो किंवा शांतपणे बोललो, आपल्या टोनल क्वालिटीप्रमाणे समोरचा ॲजिटेट होतो किंवा होत नाही. तर ह्या गोष्टीचं पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यातनं भांडणं होतात. म्हणजे भांडणे जनरली आम्ही बघितले की अरे हा मला असं बोलला, माझा अपमान केला, मी खरं तर देणार होतो पण तो असं बोलला, आता मी याला सोडणारच नाही. इगो बऱ्याचशा डिस्प्यूटच्या बेस तुम्ही बघितलं तर हा इगो असतो. मग अशा वेळेला जेव्हा ते बसून चर्चा करतात तेव्हा मीडिएटर्स असतात. आता मीडिएशन, कन्सिलेशन आहे, आर्बिट्रेशन आहे, याचा तुम्ही जरूर फायदा घ्यावा. त्याच्यात बरेच वेळेला काही आम्ही असं बघतो की काही समाजांमध्ये की त्यांच्या समाजातले ज्येष्ठ व्यक्ती असतात किंवा त्याला आदरणीय व्यक्ती म्हणतो आपण, ते पंचासारखं काम करतात बघ समोरासमोर बसून. किंवा आपल्याकडे आता कन्सिलेटर नेमता येतात की कोर्टात न जाता तुम्ही कन्सिलेटरकडे जाऊन तुम्ही दोघांनी तुमचं म्हणणं मांडायचं आणि मग कन्सिलेटर त्याचं जे काय म्हणणं असेल तर ते तुम्हाला निकाल देतो. लिगल कन्सिडर केलं जातं, ते फार महत्वाचं आहे. किंवा मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरासमोर बसून स्पष्टपणे बोलले. आपल्याकडे बऱ्याच वेळेला काय होतं ना, हमसे आया ना गया तुमसे बोलाया ना गया सारखं होतं की तू मला विचारला असतंस तर मी दिला असतंस, तू मला का नाही बोलला, हे दोघांनाही वाटत असतं. त्यामुळे स्पष्टपणे आईस ब्रेकिंग म्हणतो आपण, कोणीतरी पुढाकार घेऊन बोललं पाहिजे. तुम्ही जेवढं बोलाल, जेवढं कम्युनिकेशन नीट ठेवाल तेवढे वाद म्हणजे ग्रीव्हियन्सेस तिथे कमी होऊन जातात थोडस. आता हे प्रत्येकाच्या ग्रीडवर आहे, नीड आणि ग्रीड कधीच सॅटिस्फाय होत नाही, नीड होऊ शकते. आता एखादी डील आपण फायनल करतो ना तेव्हा कॉमन मॅननी काय काय अशी चेकलिस्ट लक्षात ठेवली पाहिजे की डील फायनल करताना? सुरुवातीला मी सांगितलं तसं पहिले आपली गरज ओळखा, आपली फायनान्शियल ताकद ओळखा, मग ती स्कीम कुठे आहे त्याचे सगळे जे कागद डॉक्युमेंटेशन जे आपण म्हणतो ते कुठल्या तरी तज्ज्ञ वकिलांकडनं तुम्ही तपासून घ्या. तुमची फायनान्शियल लोनची एंटायटलमेंट आहे का, हे तुम्ही जर लोन घेणार असाल तर बऱ्याचशा गोष्टी या बँकेतनं चेक केल्या जातात, कारण शेवटी बँक त्यांचे पैसे तुम्हाला देणार असते. म्हणून बँक पूर्ण या गोष्टी बघून या हे. आणि मग ती फ्लॅट तुम्हाला ती जागा आवडते का. आता याच्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा चॉईस असतो. काही लोक वास्तुशास्त्राप्रमाणे बघतात, काही लोक मला कशी आवडते ते बघतात, कुठल्या मजल्यावर आहे ते बघतात. आता पूर्वी तुम्ही बघत असाल की पहिल्या दुसऱ्या मजल्याला खूप मागणी होती, आता आम्ही बघतो की टॉप फ्लोअरला जबरदस्त मागणी. सो मग त्याचे रेट सुद्धा वेगळे होतात. म्हणजे आपल्याला कुठे जायचंय, आपली आजूबाजूची लोकॅलिटी काय आहे, आपण जिथे फ्लॅट घेतोय तिथे कुठल्या अम्युनिटीज फॅसिलिटीज दिल्या जात आहेत, ह्या सगळ्या बघून असं सगळ्याचा तो काय म्हणतात एक एक मणी जोडत मग तो हार तयार होतो. असं सगळं बघून मग तुम्ही ते ठरवायचं फ्लॅट. इव्हन आय थिंक पार्किंग स्पेस वगैरे पण आता फार इम्पॉर्टंट व्हायला लागली, ती एक्सपेन्सिव्हच झाली आहे. ते पण थोडंसं आधी पार्किंग पण तुम्हाला आता फ्लॅटमध्ये तुमचा जो करार असतो त्याच्यात ते दिलेलं असतं लिहून की हे फ्लॅट कुठलं पार्किंग, किती पार्किंग तुम्हाला देणार आहेत. सो रोहित, आपण मगाशी डिस्कस करत होतो पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी की कसं तू एक्झाम्पल देत होता की बायकांना बँकिंग कसं करायचं ते पण माहिती नसतं, तर का ते महत्वाचं आहे थोडंसं जरा ऑडियन्सला. हे मी डिस्कस आपण हे एवढ्या करताच करत होतो की असं काही मी ब्लँकेट स्टेटमेंट करणार नाही की कोणालाच काही येत नाही, पण जे आम्ही व्यवहारात बघितलं बरेच वेळेला आजही आपल्याकडे महिलांना आर्थिक विषयातल्या माहिती नसते त्यातलं, किंवा घरातनं असं म्हणलं तर तुला काय त्यातलं कळतंय, तुला काय करायचंय, तुला महिन्याला पैसे मिळतात ना.
त्यामुळे एकतर प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं असणं गरजेचं आहे. हे आपण कोविडमध्ये बघितलंय. आम्ही अशा अनेक केसेस कोविडमध्ये बघितल्या आहेत की अचानक नवरा गेला, एकुलता एक कमवणारा, भरपूर पैसे बँकेत आहेत, पण बँक खातं फक्त नवऱ्याच्या नावावर होतं, काहीही करता आलं नाही. कोर्टात त्यावेळेला कसं बसं सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन ते बँक खाती चालू करून पैसे घेतले. किंवा असंही आम्ही बघितलं की काही प्रतियश उद्योजक असतात जे अचानक ऍक्सिडेंटमध्ये जातात किंवा कुठल्याही काय म्हणतात आपण त्याला अल्पायुषी किंवा अचानक मृत्यू येतो, अपमृत्यू ज्याला म्हणतात. पण त्यावेळेला घरच्यांना काही माहीतच नसतं यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स काय आहेत. तर त्या माहिती असणं ही वेगळी भाग, पण स्वतःचे खाती ही स्वतः चालवणं बँकेत, म्हणजे लिटरली गंमत वाटेल लोकांना की चेक कसं भरतात, स्लिप कसं भरतात, हे सुद्धा महिलांना माहिती नसतं. आणि याला शिकलेल्या का न शिकलेल्या याला काही अपवाद नाही. सो ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन बँकिंगची सोय आहे, तुम्ही घर बसल्या फोनवरनं कुठलेही क्षणार्धात पैसे मिळू शकतात, ट्रान्सफर करू शकतात. पण ते यायला तर पाहिजे, त्याच्याकरता माहिती पाहिजे. असंही आम्ही बघतो की नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये ट्रान्सपरन्सी गरजेची असते, की कित्येक वेळेला असं बघतो की एकमेकांना एकमेकांचे पासवर्ड सुद्धा माहीत नसतात. आता हे परस्पर विश्वासावर आहे. वेळ काय येईल, म्हणजे हे बघितलेलं होतं आम्ही कोविडच्या वेळेला की नवऱ्याचं पासवर्डच माहीत नाही, तो फोन ओपन करण्यापासून सुरुवात. कारण सगळे आर्थिक व्यवहार, बायकोचे आर्थिक व्यवहार पण नवराच करणार, त्यांच्या जॉईंट अकाउंट असलं तरी. असं काही सगळीकडे असेल असं मी म्हणत नाही, पण मी आता बायका सुद्धा त्याला आता आपण हाऊसवाईफ न म्हणता होम मेकर म्हणतात. हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केले की कारण घर सांभाळणं हे इटसेल्फ एक खूप महत्वाचं आणि वेगळं करिअर आहे. कारण बॅक ऑफ द माझ्या मागे माझं घर नीट बायको सांभाळतीये, घरातल्या स्त्री सांभाळते, म्हणून मी पुढे काय कुठल्या माझ्या क्षेत्रात प्रगती करू शकतो. त्यामुळे असं कोणाला कमी लेखणं हे नाही, पण व्यवहारामध्ये म्हणजे आपण जरी म्हणलो की पैसा कम खुदा तो नाही लेकिन खुदा से कम भी नाही, असं जे म्हणतात की व्यवहाराला जगायला पैसे तर लागतात ना. कोणीही अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला सिंपथी देईल, पण रुपया काढून प्रत्येक जण कोणी देणार नाही. त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. आणि हे यातनं महिलांनी शिकलं पाहिजे की माहिती पाहिजे. उद्या वेळ आली तर कोणाकडे हात पसरायला नाही लागले पाहिजे. म्हणजे असंही होतं की बाबा मला काही माहित नाही, माझे पैसे सगळा नवरा इन्व्हेस्ट करतो, मग कुठे करतो, काय इन्व्हेस्ट केलेत, त्याचे रिटर्न्स काय आलेत, हे माहिती तर पाहिजे. ह्याचा अर्थ आपण संशय घेतो असं नाही, पण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे. इंडिपेंडन्सचा पण भाग झालाच ना. हा, मग यातनं काही असं काय म्हणतात की इथे फेमिनिझमचा प्रश्न नाही, हा प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. सगळ्यांना चालू पाहिजे, सगळ्यांना माहिती पाहिजे. तू जसं म्हटलं की क्रायसिस सिच्युएशन मध्ये म्हणजे नवऱ्यावर क्रायसिस सिच्युएशन येऊ किंवा बायकोवर येऊ, आपापसात ते रिलेशन वेळ काय सांगून येत नाही. हे मृत्यूपत्राचं आम्ही मगाशी तर सुरुवातीला म्हणलं की मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सगळ्यात अनिश्चित असते, म्हणून मृत्यूपत्र वेळेत करायला पाहिजे. हे जे आम्ही कायम सांगतो त्याचं तसंच आहे की कोणावर कधी वेळ येईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्यावर अशी वेळ कधी का आलं तरी आपली तयारी पाहिजे. आणि जगराटीत व्यवहारात पैसे असल्याशिवाय काय आपलं कुठल्याही गोष्टी हलत नाही. त्यामुळे पैशाच्या बाबतीत इंडिपेंडन्स असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता तो जुना काळ गेलेला आहे की बाबा सगळेच नवऱ्यावरच अवलंबून आहेत, असं आता काही राहिलेलं नाही. हळूहळू ही पिढी बदलत चाललेली आहे. पण त्याच्यात इंडिपेंडन्स म्हणजे आरोगन्स आहे असं मी म्हणत नाही, पण एकमेकांना समजून घेऊन परस्पर विश्वास, कुठलाही नात्याचा विश्वासाच पाया असतो. तो असेल तर प्रश्न येत नाही. तो डळमळीत झाला की नाती कोसळायला लागतात. बरोबर आहे, बरोबर आहे. सो आय थिंक रोहित समवेअर म्हणजे ह्या पर्टिक्युलर विषयाबद्दल खूप खोल अशी माहिती दिलेली आहेस आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला सुद्धा आम्हाला पण नव्याने समजला. सो त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि असंच परत एक पुढचा कुठला तरी आपण नक्की आनंदाने हॅव अ डिस्कशन. थँक्यू. थँक्यू सो मच.